विद्यार्थी मित्रो, आपला इतिहासाचा दुसरा लढा सुरू होता. त्याच्यामध्ये आपला अर्धा भाग हा झाला होता. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा भाग म्हणजे मौखिक साधने यापर्यंत आपण आलो होतो. मगाशी आपण इतिहासाची साधने, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने यांचा अभ्यास आपण तो केलेला आहे. याच्यानंतर आता मौखिक साधने याच्यामध्ये आपल्याला ओव्या यांचा हा समावेश होतो. ओवी ही काय असते, पांडुरंग पिता रुक्मिणी माझी बया, आषाढ वारियला पुंडलिका आला न्याया, अशा या ओळींचा याच्यामध्ये समावेश हा होत असतो. आता आपण लोकगीतं याचा जर विचार केला तर याच्यामध्ये महानगरी उजनी लही पुण्यवान दाणी, तेथे नांदत होता राजा सुखी होती प्रजा, तिन्ही लोकी गाजावाजा असा उजनीचा विक्रम राजा, म्हणजेच राजा विक्रमादित्य होय. तर अशा तऱ्हेने मौखिक साधनामध्ये या ओव्यांचा, लोकगीतांचा, जे काही कथा आहे याच्यामध्ये समावेश हा होतो. त्याच्याकरता जो काय असतो तो अज्ञात असतो. पिढ्यानपिढ्या हे साहित्य हे जतन केलं गेलेलं असतं. अशा साहित्याला मौखिक परंपरेत जतन केलं गेलेलं असं हे साहित्य असतं. म्हणून याच्यामध्ये ओव्या, लोकगीतं, लोककला या लोकसाहित्याच्या प्रकाराचा याच्यामध्ये समावेश हा होत असतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने असं यांना म्हणतात. आता आपल्याला असं हे जे काय साहित्य आहे, या साहित्यात आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास, लेखनाची साधने आणि प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं याच्यामध्ये आपल्याला अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताचा इतिहासाचा प्राचीन असा कालखंड हा मानला गेलेला असतो. याच्यामध्ये आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास, लेखनाचे साधनं याच्यामध्ये भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. आता भौतिक साधनं याच्यामध्ये आपल्याला वस्तू आणि वास्तू, प्रथमतः आपण वस्तूचा विचार केल्यानंतर गुहाचित्र, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे, धातूच्या वस्तू, नाणी आणि शस्त्र याच्या वस्तू याच्यामध्ये समावेश हा होत असतो. आता वास्तू म्हणजे गुहा, घरे, स्तूप, लेणी, मंदिरं, चर्च, मशिदी आणि स्तंभ, ते असे हे भौतिक साधनामध्ये असतात. आता लिखित साधने याच्यामध्ये जर आपण विचार केला तर याच्यामध्ये हडप्पा लिपीतील लेख, वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टका लेख, महाभारत, रामायण यांच्या हस्तलिखित जे काय पोथ्या आहोत यांचाही याच्यामध्ये समावेश हा होत असतो. जैन, बौद्ध साहित्य, ग्रीक साहित्यकार आणि प्रवाशाचं लेखन यांचाही याच्यामध्ये समावेश हा होतो. चिनी प्रवाशाचं प्रवास वर्णन, व्याकरण, पुराण ग्रंथ असे याच्यामध्ये लेख हे आहेत. आता मौखिक साधनं, हे मौखिक साधने याच्यामध्ये आपल्याला प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य याच्या लिखित स्वरूपात उपलब्ध झालेलं आहे. त्यांचं रूपांतर आता आपल्याला लिखित स्वरूपात झालेलं आहे. तरी त्याची पठणाची परंपरा अजूनही आपली सुरूच आहे. मौखिक स्वरूपातील या साहित्याचा उपयोग जेव्हा लेखनासाठी केला गेलेला असतो तेव्हा त्याचा समावेश हा मौखिक साधनामध्ये होत असतो. तर आता आपल्याला 2.4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याच्यामध्ये आपल्याला अश्मयुगाचा काळ, भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती, उत्खनन, जमीन ही संपूर्णपणे ती पोखरली गेलेली असते, त्याला उत्खनन असे म्हणतात. त्या कालावधीमध्ये लिपीचा शोध हा लागला नव्हता. तर इसवी सन 1500च्या कालावधीत प्राचीन
इतिहासाविषयीची माहिती ही वेद वाङ्मयामध्ये दिली गेलेली असते. सुरुवातीला वेद हे लिखित न होते, परंतु नंतर मात्र त्यांना मुखोद्गत करण्याचे तंत्र भारतीयांनी शोधून काढलं. तदनंतर भारतीयांनी ते विकसित केल्यानंतर कालांतराने वेदाचं लेखन झालं. वेद वाङ्मयावर त्यावेळी ते लिहिलं गेलेलं हे साहित्य प्राचीन भारतीय इतिहासाचे ते अतिशय एक महत्त्वाचं साधन म्हणून ते गणलं जाऊ लागलं. तर आपण वेदाचा जर विचार केला, वेद हे एकूण 4 आहेत. त्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे हे 4 हे वेद आहेत. त्याच्यामध्ये आता आपण प्रथमतः यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण आणि महाभारत ही आपली महाकाव्य आहेत. आता ब्राह्मण जे काय ग्रंथ आहेत, या ब्राह्मण ग्रंथांमध्ये आपल्याला यज्ञविधीमध्ये वेदाचा वापर कशा पद्धतीने केला गेलेला असतो हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ असं म्हणतात. या प्रत्येक वेदाचं स्वतंत्र असं ब्राह्मण ग्रंथ हे असतात. आता त्याच्यानंतर आपण आरण्यके अरण्यात जाऊन, जंगलात जाऊन किंवा रानात जाऊन एकाग्र चित्तेने केलेले चिंतन जे काय असतं त्यालाच आपण आरण्यके ग्रंथामध्ये मांडलेलं ते आहे. तो विधी त्या ठिकाणी तो केला गेलेला असतो. कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये म्हणून त्याची खबरदारीही घेतली गेलेली असते. आता उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेलं ज्ञान, याला उपनिषद असे म्हणतात. जन्म मृत्यू सारख्या घटनांबद्दल अनेक जे काय प्रश्न असतात ते आपल्या मनामध्ये असतात. त्या प्रश्नांची उत्तरं सहज मिळत नाही. म्हणून असे जे काय गहन, असे जे काय मोठे जे काय प्रश्न असतात, प्रॉब्लेमवाले जे काय प्रश्न असतात ते उपनिषदामध्ये त्याची उहापोहही केली गेलेली असते, त्याची डिस्कसही केली गेलेली असते. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे हे रचण्यात सुमारे आपल्याला 1500 वर्षाचा कालावधी हा लागला. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीमध्ये अनेक प्रकारचा चढउतार आलेत, बदल हा होत गेला. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी या वैदिक वाङ्मय हे तेव्हा साधन अतिशय ते महत्त्वाचं होतं. या कालावधीमध्ये मग तेव्हा जैन बौद्ध ग्रंथ, नाटकं, शिलालेख, स्तंभालेख असे हे प्रवास वर्णन ते लिहिले गेलेत. यांचा समावेश याच्यामध्ये हा होत असतो. तदनंतर पुरातत्वीय उत्खननामध्ये सापडलेल्या वस्तू, पुरातन या वास्तू असतात, नाणी असतात, अशा भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास हा समजण्यास हरकत नाही किंवा समजतो. आता 2.5 इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. आता आपल्याला इतिहासाच्या साधनांचा वापर आपण जेव्हा करत असतो तेव्हा एखाद्या लिपीचा पुरावा हा केवळ जुना आहे हे मानलं जात नाही, तर त्याचा तो विश्वासार्थ असेलच असंही नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला असं ते तेव्हा लक्षामध्ये ते घेतलं गेलेलं असतं. तदनंतर आपल्याला विश्वासार्थ ठरलेल्या जे काय विविध असे जे काय साधनं असतात, या साधनाच्या सहाय्याने निष्कर्ष हे एकमेकांना पडताळून ते पाहावे लागतात. म्हणजेच इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार असं हे मग महत्त्व असतं. तर अशा हे हा जो काय आपला दुसरा हा धडा होता, इतिहासाची साधने. त्याच्यामध्ये आपल्याला भौतिक साधनं, लिखित साधने, मौखिक साधने, प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, इतिहास लेखनाबाबत घ्यावयाची काळजी. तदनंतर त्यांनी आपल्याला किल्ले, लेणी, स्तूप, वास्तुकला या गोष्टी याच्यामध्ये समावेश आहे. पूर्वीच्या काळी खापराचा तुकडा, त्याच्यावर केलेलं हे हस्तकला काम, दागिने, तेव्हा दागिन्यावर सुद्धा त्यांनी कलाकुसरीच्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश आहे. अतिशय नाजूकपणे
असे हे ज्या काय वस्तूचा वापर आणि त्याच्यावर कोरीव काम त्यांनी ते केलं गेलेलं आहे. भांडीसुद्धा मातीची भांडी तेव्हासुद्धा वापर हा होत होता. त्याच्यानंतर मंदिरांच्या भिंती, लेण्याच्या भिंती, शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भूजपत्रे यांच्याही या लेखामध्ये समावेश हा होत होता. शिलालेख होता. भूजपत्र हे जे काय होतं, हे भूजपत्र या वृक्षाच्या सालीपासून बनवलेलं गेलेलं होतं. हे भुज वृक्ष हे आता ते काश्मीर या राज्यामध्ये आढळतं. तर अशा प्रकारे हे साधनं तेव्हा मांडली जात होती. तदनंतर मौखिक साधनांचा विचार केला गेला आपला. त्याच्यामध्ये ओव्या, पसायदान, लोककथा, लोकगीते यांचा समावेश हा होत असतो. त्याच्यानंतर मग आपल्याला भारताचा प्राचीन असा इतिहास, त्याची लेखनाची घ्यावयाची काळजी, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने यांचेही त्याच्यामध्ये समावेश हा करण्यात आलेला आहे. ते लिखित स्वरूपाचं आहे की अलिखित स्वरूपाचा आहे याचाही विचार त्याच्यामध्ये हा केला गेलेला असतो. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याच्यामध्ये हे जे काय महाकाव्य होती, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, रामायण, महाभारत हे महाकाव्य तेव्हा रचली गेली. तदनंतर जैन बौद्ध ग्रंथ, नाटकं, काव्य यांचा समावेश हा होता. तदनंतर इतिहासाबाबत घ्यावयाची काळजी. तर असा हा सर्व आपला हा जो काय धडा होता यामध्ये एवढे हे मुद्दे हे आलेले होते. काही वेळा विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर जुनं हे नाणं जर सापडलं तर आपण ते कोणाकडे देणार, तर ते आपल्या घरात ठेवता कामा नये किंवा स्वतः जवळही ते ठेवायचं नाही. तर ते जे काय नाणं असेल, जुनं नाणं, जिल्ह्याच्या ठिकाणी असं ते वस्तू संग्रहालय असतं. त्या वस्तू संग्रहालयामध्ये ते जमा केलं गेलं पाहिजे. कारण ते जे काय नाणं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इतिहास हा समजतो. हे जुने ते नाणी असतात तेव्हा तेथे जेव्हा एका राजे होते त्या राजांचे नाव हे त्या ठिकाणी ते लिहिलं गेलेलं असतं. तर अशा प्रकारे आपला हा जो काय धडा होता, दुसरा धडा संपला. आता या धड्यावरचे आपण आता स्वाध्याय जे काय आहेत, स्वाध्याय हे घेऊया. या धड्यामध्ये स्वाध्याय हे विचारले गेलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला अगोदर एका वाक्यात प्रश्नांची उत्तरं द्या हे विचारलं गेलेलं आहे. तर हे असे हे जे काय साधनं आहेत, हे साधनं याच्यामध्ये आता आपल्याला प्रत्येकी एका वाक्यात उत्तर द्या. सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कोणत्या साहित्याचा उपयोग केला जाईल? तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये माणसाने लिहिण्यासाठी कापडे, कच्च्या विटा, झाडांची सालं, भूजपत्र, वेदवाङ्मयातून आपल्याला कोणकोणती माहिती ही भेटते? वेदवाङ्मयातून आपल्याला 1500 वर्षापासूनचा प्राचीन भारतीय इतिहासाविषयी माहिती ही भेटत असते. आता प्रश्न तिसरा विचारला गेलेला आहे, मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवलेलं आहे? तर मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीता, लोककला इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य हे त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे. तर असा हा जे काय प्रश्न होते त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इतिहासाच्या साधनाचे 3 प्रकार आहेत. हे तुम्हाला एका वाक्यात प्रश्नाचे उत्तर द्या. याच्यामध्ये तुम्हाला आता या प्रश्नाचं उत्तर तरी सर्व मुलांना हे येऊ शकेल. त्यानंतर आपला असा कोणता कालखंड आहे की तो भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड म्हणून तो मानला जातो? तर अश्मयुगापासून त्या कालावधीपासून सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो काय कालखंड होता तो भारताच्या इतिहासाचा प्राचीन असा तो कालखंड मानला गेलेला असतो. तर भारताचा असा हा प्राचीन इतिहासात आपल्याला वेदवाङ्मय, त्यानंतर लिहिलेले जे काय ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके हे साहित्य त्याच्यामध्ये त्याचा अंतर्भाव हा केला गेलेला असतो. रामायण, महाभारत, महाकाव्य हे त्याच्यानंतर जैन व बौद्ध ग्रंथ यांचाही याच्यामध्ये समावेश हा केला गेलेला असतो.
नाटके, एक काव्य, प्रवास, वर्णने, शिलालेख, स्तंभलेख इत्यादी साहित्य लेखन सुद्धा याच्यामध्ये याचा समावेश केला गेलेला असतो. उत्खननात सापडलेल्या ज्या काय वस्तू असतात त्या पुरातन वास्तू, नाणी इत्यादी ते त्याच्यामध्ये त्याचा समावेश हा होतो किंवा असे हे भौतिक ते नाणी ते असतात. त्याच्यानंतर आता आपण रिकाम्या जागा भरामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे काही प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना टिंबटिंब व्यक्त केल्या आहेत. तर चित्रातून त्यांनी या भावना व्यक्त केल्या गेलेल्या आहेत. हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला टिंबटिंब कला ही अवगत झाली. तर हजारो वर्ष उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला ही अवगत झाली. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती टिंबटिंबमध्ये मिळते. तर भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून आपल्याला ती मिळते किंवा भेटते. तदनंतर प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी टिंबटिंब वृक्षाच्या सालीचा वापर केला किंवा उपयोग केला. तर प्राचीन भारतात मानवाने लिहिण्यासाठी हुर्ज या वृक्षाच्या सालीचा त्यांनी वापर तेव्हा तो केला गेलेला होता. आता आपल्याला पुढील साधनाच्या भौतिक, लिखित आणि मौखिक साधनात याचं हे वर्गीकरण हे करायचं आहे. वर्गीकरण तुम्हाला इथं 15-20 शब्द हे दिले गेलेले आहेत. त्या शब्दांच्या पैकी तुम्हाला भौतिक साधन, लिखित साधन, मौखिक साधन या तक्त्यामध्ये ते शब्द भरायचे आहेत. तर याच्यामध्ये प्रथमतः जे काही शब्द आहेत ते शब्दामध्ये बघा, ताम्रपट, लोककथा, मातीची भांडी, मणी, प्रवास, वर्णने, ओव्या, शिलालेख, पोवाडे, वैदिक साहित्य, स्तूप, नाणी, भजन, पुराण ग्रंथ, धान्याचे कण, किल्ले, लोकगीते यांचा याच्यामध्ये समावेश हा होतो. तर आता हे जे काही शब्द होते हे शब्द आपण या प्रत्येक विभागावार म्हणजे भौतिक साधनं याच्यामध्ये कोणते शब्द आहेत, लिखित साधनं याच्यामध्ये कोणते शब्द आहेत आणि मौखिक याच्यामध्ये कोणते शब्द आहेत ते आपण त्याच्यामध्ये आता भरायचं आहे. आता भौतिक साधने याच्यामध्ये मातीची भांडी ही येतील, मणी, स्तूप, नाणी, धान्याचे कण, किल्ले, शस्त्र आणि दागिने हे आपल्याला भौतिक साधनामध्ये ते येणार आहेत. आता लिखित साधनामध्ये प्रवास वर्णन, शिलालेख, ताम्रपट, पुराण ग्रंथ, पोवाडे, वैदिक असं साहित्य यांचा समावेश लिखित साधनामध्ये केला गेलेला असतो. आता मौखिक साधनामध्ये लोककला, ओव्या, भजन, लोकगीतं यांचा अंतर्भाव हा केला गेलेला असतो. तर आपल्याला या धड्याचे जे काय प्रश्न होते, रिकाम्या जागा ज्या काय होत्या ते सुद्धा आपण बघा ते बघितलं आणि त्याचं जे काही वर्गीकरण करायचं होतं, वर्गीकरण ते जे काही इथं 15-20 शब्द आलेले आहेत त्या शब्दाचं प्रत्येक विभागात ते शब्द आपल्याला ते भरायचे होतं, तेही आपण ते बघितलं. तर अशा तऱ्हेने हा धडा आपल्याला सर्वांनी तो अभ्यासला असेल. सर्व मुलांनी या सर्व प्रश्नांची उत्तरं वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचं आहे. तोपर्यंत नमस्कार सर्वांना.